आता फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आणि आता ही प्रतीक्षा संपणार आहे, कारण लाखो महिलांना आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळणार आहे। लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता तर मिळाला, आता फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा लागून आहे। फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असल्यामुळे 20 तारखेपर्यंत हप्ता मिळू शकतो अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। तर दुसरीकडे 1500 ऐवजी 2100 रुपये हप्ता वाढवण्याचा निर्णय बजेटमध्ये होऊ शकतो अशी ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे। नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ती समोर आली आहे। आदित्यताई तटकरे यांनी स्वतः ट्विट करून सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यात निदर्शनास आला आहे। याबाबत 4 ऑक्टोबर रोजी पोलिसात रीतसर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे। सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। महिला व बालविकास विभाग अर्जदाराच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे। तर लाडक्या बहिणींनो, जे अपात्र महिला आहेत ज्यांनी निकष न पाळता नोंदणी केली आहे किंवा जे गैरप्रकार करत आहेत त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येणार आहे असे आदित्य तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे। हा जो गैरप्रकार आहे ते अंगणवाडी सेविकांच्या लक्षात आल्यामुळे त्यांच्यावर पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच हे निदर्शनास आलं आहे। त्यामुळे 4 ऑक्टोबर रोजी पोलिसात रीतसर गुन्हा सुद्धा दाखल केला गेला आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी अपात्र होते त्यांना पुढील हप्ते मिळण्यास कोणतेही इथे पॉसिबिलिटी दिसत नाही, त्यांना कोणतेही पुढील हप्ते मिळणार नाही हे इथे लक्षात येत आहे। व लाडक्या बहिणींना अजून एक बातमी समोर आली आहे, जे सकाळ न्यूजपेपरमध्ये आली आहे की जे अपात्र बहिणींच्या तक्रारीसाठी इथे एक मोबाईल ॲप सुद्धा लॉन्च होणार आहे, त्याची शक्यता आहे असे सुद्धा सांगितले आहे। तर ती बातमी काय आहे? लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जात आहे, मात्र काही अपात्र लाभार्थी देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आले आहे। आता अपात्र महिला म्हणजे कोणत्या? ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, ज्यांचं लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये शिफ्ट झालेल्या आहेत, ज्या टॅक्स भरत आहेत, ह्या अपात्र महिला आहे। त्यामुळे शासनाने या संदर्भात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून अपात्र लाभार्थ्यांविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी एक विशेष मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्यात हालचाली सुरू केल्या आहे। तरी त्यांनी सांगितले आहे की जे ॲप आहे ते डेव्हलपमेंट करण्यास, म्हणजे जे मोबाईल ॲप्लिकेशन आहे विकसित करण्याच्या हालचाली सुरू झालेत, अजून डेव्हलप झालेले नाहीत, पण पुढे जाऊन शक्यता वर्तवली आहे। जिल्ह्यातील सुमारे 4,45,000 लाडक्या बहिणींना दरमहा योजनेचा लाभ मिळत आहे। अर्जाच्या पडताळणीसाठी ॲप तयार झाल्यानंतर नागरिक अपात्र लाभार्थ्यांविरोधात ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतील। त्यानंतर प्रशासन या पडताळणी करून योग्य ती कारवाई करेल। म्हणजे जे पात्र महिला आहेत त्यांना 1500 रुपये मिळतच राहणार आहे। आता 8वा हप्ता सुद्धा लवकरच वितरित होणार आहे, त्यामुळे हे जे प्रक्रिया आहे ते लवकरच संपूर्णपणे पार पाडली जाणार आहे। म्हणजे जे पात्र महिला आहे त्यांना लाभ मिळतच राहणार आहे, पण जे अपात्र महिला आहे त्यांच्यावरती तक्रार सुद्धा नोंदवू शकते हे सांगितलेलं आहे। शासनाच्या या निर्णयामुळे योजनेतील पात्र नसणाऱ्या बहिणींची संख्या कमी होईल, त्याच्यामुळे जे पात्र नसलेल्या अपात्र महिला आहे त्यांची संख्या कमी होईल व जे पात्र आहे ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत या लाभाचे पैसे पोहोचून जातील। तसेच आर्थिक मदतीचा लाभ फक्त पात्र महिलांपर्यंतच पोहोचेल। लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल होते, मात्र छाननी दरम्यान असे आढळले की काही महिला शासनाच्या इतर DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनेचा लाभ घेत असताना या योजनेसाठी अर्ज करत आहे। तसेच काही महिलांनी चुकीची माहिती देऊन अर्ज भरल्याचेही समोर आले आहे। त्यामुळे शासनाने अशा अपात्र लाभार्थ्यांना स्वतःहून लाभ सोडण्याचे आवाहन सुद्धा केले आहे। जिल्ह्यातील 12 महिलांनी आतापर्यंत योजनेचा लाभ बंद करण्यासाठी महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज दिले आहेत। शासनाचे विशेष ॲपद्वारे नागरिकांनाही अपात्र लाभार्थ्यांविरोधात तक्रार करता येणार असे सांगितले आहे। त्यामुळे अपात्र बहिणींनो, तुम्ही स्वतःहून हे लाभ सोडावे असे आवाहन सांगितले आहे। जे पात्र आहेत त्यांना कंटिन्यू पैसे मिळणार आहे किंवा लाभ मिळणार आहे, पण जे अपात्र महिला आहे त्यांना स्वतःला माहिती आहे की आपण अपात्र आहोत, तर नक्कीच या लाभ घ्यायचा नाही असे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। महत्त्वपूर्ण माहिती आहे, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा। आता शक्यता आहे की लाडकी बहिणीचा ॲप सुद्धा येऊ शकतं, ज्यामध्ये तुम्ही स्वतःहून इथे नोंदणी करू शकणार आहात। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।